तर मित्रांनो आपल्या आता ट्रेडिंग संपलेले आणि काय काय झाले ते तुम्हाला सांगतो थोडक्यात बघा। तर विषय असा आहे की मार्केट काल आहे नाही वर चाललेलं, ठीक आहे, वर गेलं, बुलिश गेलं आणि रिट्रेसमेंटला खाली आलं। तर बरोबर आहे, या झोनवरती ही जी लेवल आहे 6.8 आणि 0.5 आणि 6.8 या दोन लेवल आहेत आणि या सगळ्यात महत्त्वाच्या लेवल आहेत गोल्डन रेशो याला म्हणलं जाते काय। आणि ह्यामध्ये साइडवेज चाललेलं मार्केट, बरोबर का, साइडवेज चालल्यामुळे मी काय करतोय की थांबतोय, होल्ड करतोय आणि इथं ब्रेकआउट झालेलं दिसतंय, इथं ब्रेकआउट झाला, मी एंट्री केली आणि इथंच खाली टार्गेट आपलं स्टॉप लॉस लावलेला। तर इथून जर माझा खाली आला असतं तर माझा लॉस झाला असता आणि वर गेला असता तर प्रॉफिट झाला असता, पण इथं थोडंसं वर गेलं आणि परत खाली आलं, इथं माझा स्टॉप लॉस हिट केला आणि परत वर गेलं, त्यामुळे झोन हा साइडवेज झोनमध्ये अडकून माझा लॉस झाला आज। ठीक आहे, काय लॉस पण काय लय मोठा नाही, त्यामुळे काही विषय नाही, रिस्क मॅनेजमेंट एकदम चांगला आहे, त्यामुळे काही लॉसचा मला काही टेन्शन येत नाही। ठीक आहे गाईज, आता बघूया पुढचा ट्रेड मिळतोय का, नाहीतर डायरेक्ट उद्याच ट्रेड करणार आहे, कारण रिस्क माझ्या हिशोबानं मी आठवड्याचं नियोजन ठेवते। आठवड्यामध्ये कसं आहे सांगतो तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा बघा 10 ट्रेड मारतोय, 5 दिवस ट्रेडिंग करू शकते, 10 ट्रेड मारतोय, रोज 2 तरी ट्रेड मारतोय, एका आठवड्यात 2 मारले तर रोज 2च मारतोय, एका आठवड्यात जर 1 न सुरुवात केली, एक ट्रेड प्रॉफिटेबल होत असेल तर एक म्हणजे फक्त 5च ट्रेड मारतोय, असं माझं नियोजन असते। आणि पुढे पुढे मी तुम्हाला सांगत जाणार आहे की कसं कसं ट्रेडिंग करतोय। तर मित्रांनो ट्रेडिंग करत बसलो होतं आपलं, तेवढ्यात मला कवठ्या महांकाळच्या पोलीस स्टेशनमधून फोन आला आहे, मला आता जायला लागणार आहे, बघूया काय काय झाले, मला पण माहीत नाही, फक्त बोलवले भेटायला, तर आता जातो तिकडंच आणि बघूया काय काय होते। तर गाईज आता ऑफिस बंद केलं आहे, हे माझं ऑफिस आहे मागं, ते सरकार आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स लिहिले की नाही त्याच्या बरोबरमध्ये, ठीक आहे, तो माझा आणि बरोबर समोरच माझं घर आहे, हे जे गाळा दिसतात का नाही हेच माझं घर आहे। आणि आता घरला जातो, थोडा आवरतो, गाडी घेतो आणि मग जातो पोलीस स्टेशनला, बघूया काय काय काम आहे तिथं। तर मित्रांनो जाऊन आलो आता पोलीस स्टेशनमध्ये, तिथं ते पाटील साहेब आहेत त्यांना भेटलो, त्यांच्या पण असं व्हिडिओ बनवायचे होते ते बनवतो आता, म्हणजे सांगितले त्यांना बनवतो म्हणून 1-2 दिवसात। आणि आता परत आपल्या ऑफिसमध्ये आले, काम करतो आज। कसं होतंय सकाळची जी वेळ असते का नाही ती जरा एडिटिंगची कामं आवरून टाकली नाही ना परत काय दिवसभर टेन्शन नसतं, त्यामुळे ती आवरतो पहिल्यांदा। आता 12:30 वाजल्यात आणि एक मला महत्वाचं काम काय करायचं माहिती आहे का, आपलेही आता दिवाळी त्यांचा चालू आहे, त्याचा शूट त्यांचा चालू आहे, ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे, खरं तर ती मला करायचं नाही, करायचं म्हणजे आता मी काय करतोय, आता एखादा इन्कम सोर्स आहे तो पण माझा, ठीक आहे, त्यातनं पण चांगली इन्कम होते मला, त्यामुळे ते मला सोडायचं पण नाही, पण त्याच्यावरती जरा कमी काम करून मला माझा जो निश आहे ट्रेडिंग आणि ब्लॉगिंग त्यावरती काम करायचं आहे, ठीक आहे। त्यामध्ये एक थोडे दिवस मी ॲडव्हर्टाइजच टाकणार आहे, त्यानंतर परत मग आपले डेली जे ब्लॉग असतील गणेशपुरी नावाने जे असतील, गणेशपुरी ब्लॉग पहिला दुसरा तिसरा असेल, ती सिरीज मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे, त्याचे रोज ब्लॉग येतील आणि ते सोडून ॲडव्हर्टाईज येतील, ठीक आहे गाईज। मित्रांनो एक छोटीशी गोष्ट सांगायची तुम्हाला, मी आता एक 2-3 तास झालं व्हिडिओ एडिट करायला आणि मला वाटते की ह्या 4 दिवसामध्ये भरपूर व्हिडिओ बनवल्यात, भरपूर म्हणजे काम केलेलं आहे, त्यामुळे लोड खूप झालेला आहे। आणि पण मला वाटते की एक ब्लॉगर असून किंवा एक कॉन्टेंट क्रिएटर व्हिडिओ बनवायसाठी लय मेहनत करत असते। आता त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, तर हा बघा एक व्हिडिओ इथं बनवायला घेतला आहे मी आणि जवळजवळ झालं मी 2-3 तास झाले हे करायला लागलो आहे आणि अजून पण बनवून झालेलं नाही, अजून वेळ लागेल, 1 तास 2 तास लागतील अजून। म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन एवढं पण सोपं नाही मित्रांनो, पण रोजच्या रोज मोटिवेशन फक्त ही तुमच्यामुळे येते, तुम्ही मला सपोर्ट करताय, बोलताय, एवढं भारी, खूप भारी वाटते, तुमचे मेसेज येतात, त्यामुळे सपोर्ट तुमचा खूप चांगला आहे, असंच राहू दे, मी अजून अजून चांगले कॉन्टेंट तुम्हाला बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्यामुळे असं सपोर्ट राहू दे, त्याबद्दल थँक्यू गाईज। तर मित्रांनो जरा वेळ होता आमच्याकडे, एक 3 वाजल्यात आता आणि माझं जे हे ऑफिस आहे तुम्ही आता बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आता मी शटर लावलेला आहे, शटर लावून ऑफिसचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ करायला सांगितला आहे दत्ताला, दत्तानं शूट केला, 1 नंबर असा एडिटर आहे। किती वेळ लागेल दत्ता? 1 तास? एवढं वेळ लागतोय काय? काय आणि कुठलं गाणं लावणारच काय ठरवलेस काय? इंग्लिश? चांगला आहे। तर दत्तानं सांगितलं आहे तो म्हणते इंग्लिश गाणं लावायचं, मी त्याला सांगितलं बाहुबलीतलं लाव, असं जरा मला कसं वाटतं माहिती आहे का की ऑफिस किंवा असं काहीतरी चांगलं काम केलं का नाही मला असं वाटतं काहीतरी मोटिवेशनल असं काहीतरी लावावं त्याला, तसं पण काहीतरी बघतो त्याला, सांगतो काय म्हणते बघा। सौरभ संग आली, जरा सामान खरेदी करायचं होतं, एक कचऱ्याचा डबा घेतला आहे, अजून अगरबत्ती, अजून बॉडी स्प्रे घेतला आहे, ऑफिसमध्ये जरा स्वच्छता करायला जरा सामान घेतले आणि एक बॉडी स्प्रे, बिल करावले। तुला घेत नाहीस काय का? मसाला नाही। तर मित्रांनो आता एडिटिंग करत बसलेलो आणि जरा यूट्यूबला किती सबस्क्रायबर झाल्यात बघत, जास्त नाही झाली, बघूया म्हटलो,
आणि फक्त एक सबस्क्रायबर कमी आहे बघा. इथं 999 आहेत सबस्क्रायबर आपली, फक्त एक राहिलं आहे. ती पण माझ्या चॅनलवरनं मी स्वतःला सबस्क्राईब करता येते की नाही मला माहीत नाही. फक्त तुम्हीच बघा लाईव्ह. मी पण लाईव्ह बघतो, क्लिक करतो, काय ते बघा. 1 2. तर गाईज आजचा दिवस ना लय भारी गेला, बिझी गेला एकदम. ॲड केलं आहे, ट्रेडिंग केलो, सगळं काही केलो आणि आजचा दिवस संपलेला आहे. गाईज आता दमलो आहे पूर्णपणे. आता हा ब्लॉग शूट करणार, एडिट करणार, त्यात आम्ही 2 तास जातील. 2 तास नाही होणार, तासभर जाईल. परत इकडे तिकडे मोबाईल बघत 2 तास माझं जातील. परत मी झोपणार 12च्या आसपास. त्यानंतर मग उद्या सकाळी परत हा नियोजन चालूच परत. ठीक आहे गाईज, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. जाताना सबस्क्राईब करून नक्कीच जावा. ठीक आहे गाईज, बाय, भेटूया उद्या.